मंडळी, सर्वांच्या आवडीचं हे स्वीट घरीच एवढं छान बनतं, मग बाहेरून विकत कशाला आणायचं? त्यासाठी एका चाळणीवर सुती कापड ठेवलं, यावर अर्धा लिटर दही घातलं, कपडा थोडासा गोळा करून पिळून घ्यायचं, नंतर यावर एक प्लेट ठेवली, थोडं काहीतरी वजन ठेवायचं आणि 4-5 तासांसाठी याला असंच ठेवायचं. आता एका वाटीत थोडंसं कोमट दूध घेतलंय, यामध्ये आता काही केसरच्या काड्या टाकल्या आणि मिक्स करून असंच बाजूला ठेवलं. 4-5 तासांनंतर तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी नितळून गेलं आणि याचा असा घट्टसर गोळा बनला. परत त्या चाळणीत हा गोळा टाकायचा आणि चमच्याने रगडून घ्यायचा. तर पूर्णासारखं चाळणीतून काढल्यामुळं हे एकसारखं व्यवस्थित होतं आणि मऊसूद देखील होतं. लगेच एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर आणि वेलची पावडर घालायची आणि मिक्सरला फिरवायचं. आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करा. आता साखरेबरोबर केसरचं दूध पण थोडं थोडं घालून मिक्स करून एकजीव करायचं. शेवटी आता आवडीचे कापलेले ड्रायफ्रुट्स घालून छान मिक्स करायचं. नंतर एखाद्या वाटीत किंवा डब्यात काढायचं, वरून केसर, ड्रायफ्रुट्स घालायचे आणि जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. घरच्या घरी एवढं भारी क्रीमी मऊसूद श्रीखंड तयार होतं ना, बाहेरचं श्रीखंड आणायचं विसरूनच जाल. नक्की ट्राय करा.